पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। दौंड तालुक्यातील चौफुला गावातील एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती। सोमवार दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात होतं। आता या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली असून वाखरी येथील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने संपूर्ण दौंड परिसरात खळबळ उडाली आहे। अखेर आज 23 जुलै रोजी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आमदारे यांनी या गोळीबार प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली। या फिर्यादीवरून बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप तसेच चंद्रकांत मारणे आणि अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्ती या नेमक्या कोण आहेत, त्यांचे राजकीय व्यक्तीशी काही कनेक्शन आहे का, तसंच त्यांनी नेमक्या कोणत्या कारणावरून गोळीबार केला याबाबत तपास पोलीस करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली। विशेष म्हणजे हा गोळीबार सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या नेत्याशी संबंधित व्यक्तीने केल्याची माहिती दबक्या आवाजात चर्चेली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार थिएटरमध्ये नृत्य सुरू असतानाच वाद निर्माण झाला आणि त्यातूनच गोळीबार करण्यात आला अशी चर्चा होती। या घटनेत नृत्य करणारी एक तरुणी जखमी झाल्याचंही बोललं जात होतं। मात्र आता पोलिसांनी या घटनेत कोणी जखमी झालं नसल्याचं स्पष्ट केलं आहे। याबाबत आमदार रोहित पवार यांनीही एक्स हँडलवर पोस्ट करीत दौंडमध्ये एका कला केंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। अंधाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत असल्याचे म्हटले आहे। कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे।